वैष्णवी आगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक. पोलिसांनी मध्यरात्री त्याला पुण्यामध्ये आणलं. थेरगाव रुग्णालयामध्ये रात्री निलेशची वैद्यकीय तपासणी. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली, तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला. संपूर्ण प्रवास त्यानं वेगवेगळ्या कारनं केला. तर नेपाळच्या भैरवाश गावातून लॉजमधून अटक. निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. पोलिसांचा आगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी रेड कार्पेट. 6 महिन्यामध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्जावर कारवाई. इतर नागरिकांना 7 महिने ते 2 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. आगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही. सुपेकर आगवणे बंधूंचे मामा. तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली. सुपेकरांची टीव्ही 9ला माहिती. सुपेकरांसंदर्भातील तक्रारीमध्ये किती तथ्य आहे हे तपासणार. वैष्णवी प्रकरणात कोणी दबाव आणू नये या दृष्टीनं काही निर्णय घेतलेत. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चुकीच्या पद्धतीनं शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल, असंही वक्तव्य. सुशील आगवणे आणि शशांक आगवणेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यानं गुन्हा दाखल. 2022 मध्येही केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. जबाब नोंदवलेल्यांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश. मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं नाही. आगवणे कुटुंबाची बाजू मांडल्यानं माझ्यावर टीका. आगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांचं स्पष्टीकरण. माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतं, पण मी माझी ड्युटी करत असल्याचं वक्तव्य.